नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आसाम रायफल्समध्ये टेक्निकल अँड ट्रेड्समॅनसाठी ही भरती निघालेली आहे। ऑल इंडियामधील विद्यार्थी येथे हा फॉर्म भरणार आहे। www.assamrifles.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला याबाबतची सर्व माहिती भेटून जाईल। या पीडीएफची लिंक पण तुम्हाला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। व्हिडिओ सुरू करण्याआधी आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर आसाम रायफल्स मधली ही भरती निघालेली आहे, त्याच्यामध्ये टेक्निकलचे आणि ट्रेड्समॅनसाठी अशा प्रकारची एकूण विविध प्रकारच्या 15 पदांसाठी भरती निघालेली आहे आणि त्याच्यामधून एकूण 215 ही पदे भरून घेतली जात आहे। 22 फेब्रुवारी 2025 पासून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि एप्रिलच्या लास्ट वीक पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यामध्ये ग्रुप बी पासून ग्रुप सी पर्यंतची पोस्ट इथे भरून घेतली जात आहेत। सर्व इंडियन कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे। त्याच्यानंतर आहे फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन फीस किती लागणार आहे। ग्रुप बी च्या पोस्टसाठी 200 रुपये फीस इथे लागणार आहे आणि ग्रुप सी च्या पोस्टसाठी 100 रुपये अशा प्रकारे इथे फीस लागणार आहे आणि ही फीस तुम्हाला SBI अकाउंटवर या अकाउंटवर तुम्हाला इथे पे करायची आहे। अकाउंटचा नंबर वगैरे आणि IFSC कोड पण इथे दिलेला आहे। तर या नंबरवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही ग्रुप बी चा फॉर्म भरत असाल तर 200 रुपये आणि ग्रुप सी चा भरत असाल तर 100 रुपये अशा प्रकारे इथे फीस पे करायची आहे। जर तुम्ही SC कास्ट मधून असाल किंवा ST कास्ट मधून असाल किंवा फिमेल असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही। नंतर सिलेक्शन कसं केलं जाणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET, त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम असणार आहे तुमची। अशा प्रकारच्या 3 एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे। नंतर फिजिकल टेस्ट मध्ये किंवा रिटर्न एक्झाम मध्ये काय काय घेतलं जाणार आहे आपण सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। त्याच्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू फिजिकल हँडिकॅप विद्यार्थी इथे फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल नसणार आहे। तुम्हाला हा फॉर्म एकदाच भरता येणार आहे, दुसरा तुम्ही फॉर्म इथे भरू शकणार नाही। फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला वाटलं आपली कॅटेगरी चेंज करायची तर तुम्ही ते पण इथे करू शकणार नाही। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रिकल गॅजेट तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं यूज करता येणार नाही। त्याच्यानंतर आहे क्वालिफिकेशन आणि एज क्रायटेरिया, या पण आपण सविस्तर गोष्टी पाहून घेऊ। त्याच्यानंतर आहे एज रिलॅक्सेशन। SC किंवा ST कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। OBC विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। सर्व्हिसिंग आसाम रायफल पर्सनल अप टू 35 वर्षापर्यंत ते विद्यार्थी इथे रिलीजियस टीचरसाठी अप्लाय करू शकतील। एक्स सर्व्हिसमॅन साठी 3 वर्षाचं इथे आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिस 3 वर्षानंतर सर्व्हिस झाल्यानंतर ती इथे फॉर्म भरू शकणार आहे। एक्स सर्व्हिसमॅन ऑफ OBC कॅटेगरीसाठी 6 वर्षे अशा प्रकारे तिथे फॉर्म भरू शकतात आणि SC ST सर्व्हिसमॅन साठी 8 वर्षाचे ते एज रिलॅक्सेशन असणार आहे। त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट काय असणार आहे। नायब सुभेदार, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिक, वॉरंट ऑफिसर, ड्राफ्ट्समॅन, रेडिओ मेकॅनिक, वॉरंट ऑफिसर ऑपरेशन थिएटर, वॉरंट ऑफिसर व्हॅनिटरी फील्ड असिस्टंट, हवालदार, रायफलमॅन, प्लंबर अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल कॅटेगरी मधून छाती किती असली पाहिजे बघून घ्या। मेल विद्यार्थ्यांसाठी 170 सेंटीमीटर असलं पाहिजे आणि नॉर्मल कंडिशन मध्ये 80 सेंटीमीटर आणि छाती फुगवून एक्सपांडेड म्हणजे 85 सेंटीमीटर असं असलं पाहिजे। कॅटेगरी कोणत्या कोणत्या गुरखा, कुमेन्स, गोरखाज, दोरगाज, मराठाज अँड कॅन्डिडेट बिलॉंगिंग द आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, हिमाचल प्रदेश, काश्मीर, लेह आणि लडाख डिव्हिजन मधल्या विद्यार्थ्यांसाठी, जम्मू अँड काश्मीर स्टेट मधल्या विद्यार्थ्यांसाठी चेस्ट किती असली पाहिजे 165 सेंटीमीटर, नॉर्मल कंडिशन मध्ये 78 सेंटीमीटर आणि एक्सपांडेड मध्ये 83 सेंटीमीटर असं असलं पाहिजे। ST विद्यार्थ्यांसाठी मेल विद्यार्थ्यांसाठी किती 162.5 एवढं असलं पाहिजे, नॉर्मल कंडिशन मध्ये 76 सेंटीमीटर आणि एक्सपांडेड मध्ये 81 सेंटीमीटर असं असलं पाहिजे। त्याच्यानंतर आहे वॉरंट ऑफिसर साठी कुठल्या प्रकारची इथे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट लागणार आहे ही तुम्ही आता इथे सविस्तरपणे पाहून घेऊ शकता। आज सर्व पोस्टची माहिती सांगत बसल्यानंतर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे तर सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता। त्याच्यानंतर आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फॉर मेल कॅन्डिडेट। मेल कॅन्डिडेट साठी किती असलं पाहिजे 5 किलोमीटरची तुम्हाला इथे रनिंग असणार आहे, किती 24 मिनिटांमध्ये मेल कॅन्डिडेट साठी आणि फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे 1600 मीटर म्हणजे 1.6 किलोमीटर रन असणार आहे। 8.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे फिमेल कॅन्डिडेट साठी। त्याच्यानंतर लडाख रिजन मधल्या मेल कॅन्डिडेट साठी
1.6 किलोमीटर रन 7 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर रन कंप्लीट करायचं आहे 5 मिनिटांमध्ये. तर अशा प्रकारचे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर आहे एज क्रायटेरिया किती असणार आहे, तर त्याच्यामध्ये 1-2 सांगून देतो, बाकीची सर्व माहिती तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायची आहे. लाईनमॅन पोस्टसाठी कॅन्डिडेटसाठी काय असलं पाहिजे, इनिशियल रँक, एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास हे कंपल्सरी असणार आहे रिकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी करून. त्याच्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग लागणार आहे इलेक्ट्रिकल ट्रेडमधली आणि एज लिमिट लागणार आहे 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष, अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 3 वर्ष अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन पण पाहून घ्यायचं आहे. बाकीच्या सर्व ट्रेडसाठी कुठे एज क्रायटेरिया लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्ही PDF मध्ये पाहून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस करत असल्या तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी PDF पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणती पोस्ट भरून घेतली जात आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सी इथे रिक्त आहेत, तर त्या आपण सविस्तरपणे समजून घेऊ. पहिली पोस्ट आहे रिलिजियस टीचर. एकूण पोस्ट किती असणार आहेत, 3 पोस्ट असणार आहेत आणि त्याच्यामध्ये अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहेत 3, SC/ST साठी ते एकही पोस्ट नाही किंवा OBC EWS साठी एकही पोस्ट नाही. रेडिओ मेकॅनिक साठी असणार आहेत 17 पोस्ट इथे पाहू शकता. मग त्या सर्व तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून आहात ते इथे तुम्ही सर्व पाहू शकता. नंतरचं पोस्ट आहे लाईनमॅन साठी 8 पोस्ट आहेत. इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिक त्याच्यामध्ये 4 पोस्ट आहेत. इलेक्ट्रिकल मेकॅनिक व्हेकल साठी 17 पोस्ट आहेत. रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकल साठी 2 पोस्ट आहेत. अपहोल्डर साठी 8 पोस्ट. व्हेकल मेकॅनिक फिटर साठी 20 पोस्ट. ड्राफ्टमॅन साठी 10 पोस्ट. इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल साठी 17 पोस्ट. प्लंबर साठी 13 पोस्ट. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन साठी 1 पोस्ट. फार्मासिस्ट साठी 8 पोस्ट. एक्सरे असिस्टंट साठी 10 पोस्ट. वेटरनरी फील्ड असिस्टंट साठी 7 पोस्ट आणि सफारीसाठी 70 पोस्ट. अशा प्रकारचे एकूण 215 पोस्ट भरून घेतल्या जात आहेत. तर अशा प्रकारची ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी PDF ची लिंक आणि ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.